हाय नमस्कार. एकतास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भाजीचा कंटाळा आहे, तो काय करावा प्रश्न पडतो. तर या ठिकाणी आपण कढी पकोडे बनवले आहे. या ठिकाणी आपण बेसन घेतले, साधारणतः 1 वाटी, अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतले, नाही घेतलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. या ठिकाणी हळद घेतली, ओवा घेतला, गरम मसाला, मीठ घेतले आणि बेकिंग पावडर घातली किंवा सोडा तुम्ही घातला तरी चालेल. साधारणतः पाव चमचा आहे, अंदाजे मी घेतलेला आहे पाव चमचा. थोडं पाणी घालायचं आणि आपण जसं भजीसाठी बॅटर करतो तसं घट्टसर असं बॅटर करून घेतलेलं आहे आपण. आणि एका साईडला आपण कढई गरम केली आहे, त्याच्यामध्ये तेल आपण गरम केले, वरतून कोथिंबीर घातली आणि छोटे छोटे बॉल आपण सोडून घ्यायचे. तेल चांगले कडकडीत तापल्यानंतर कमी फ्लेम केलेली आहे आणि मीडियम हाय फ्लेमवर आपण पकोडे करून घेतले. तुम्ही पाहू शकता बेकिंग पावडरमध्ये छान फुगतात. सोडाच्या ठिकाणी तुम्ही बेकिंग पावडर वापरून पहा. या ठिकाणी आपण दही घेतलेलं आहे. दही आंबट नाही घेतलेलं, फ्रेश असं घेतले. अर्धी वाटी दही, त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे छोटे चमचे बेसन घेतलेलं आहे आणि 1 ग्लासभर पाणी, आपण 1 ते दीड ग्लास पाणी आपण घेतले आणि बेसनचे जे गोटळे आहेत ते फोडून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपले पकोडे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता छान फुगलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण लसूण घेतलेलं आहे, लसूण ठेचून घेतलेलं आहे 7-8 कुड्या. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत. तेल घालून आपण फोडणी दिली आहे आणि नंतर आपण दह्याचं जे आहे मिश्रण ते घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, साखर घालायची. याच्यामध्ये गरम मसाला थोडासा घालायचा, हलकं लाल तिखट जे तुम्ही घरी वापरता ते घालायचं आहे. आणि या ठिकाणी आपण उकळी येऊपर्यंत छान हलवत राहायचं आहे, उकळी येऊपर्यंत. म्हणजे या ठिकाणी आपलं जे कढी आहे ती फुटत नाही. हलवत हलवत आपण चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आणि मग त्या उकळी आल्यानंतर आपण हे पकोडे याच्यामध्ये सोडून घेतलेत आणि छान एक उकळी येऊ द्यायची आणि तुम्ही पाहू शकता सर्व केले. तर